नितेश कराळे मास्तर यांनी मोदींची बायको सध्या कुठं आहे असा प्रश्न विचारून अंधभक्तांची बोलतीच बंद केली. मी मोदींवर 3-4 पुस्तकं लिहू शकतो, एवढ्या स्टोऱ्या आहेत मोदींच्या. एवढा देशाचा सत्यानाश केलाय. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला हरवण्यासाठी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री, केंद्राचं अख्खं मंत्रिमंडळ, RSS, ED, CBI, निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं पूर्व मंत्रिमंडळ, 40 गद्दार, 2 उपमुख्यमंत्री, हे सगळे रोज महाराष्ट्रात गल्लोगल्ली फिरत आहे. मीनाज देशमुख म्हणतात, एकूण परिस्थिती पाहता लवकरच रडायचा व्हिडिओ येईल असं वाटतंय. अजून शेकून घ्यायची नसन गरम फडक्यानं तर पुन्हा त्या दाढीवाल्याला मतदान देऊ नका. मी बी दिलं होतं 14 म्हटलं काहीतरी चांगला करून झाला. हा आम्हाला मार हिंदू हिंदू सांगते साले. हा स्वतःची माय मेली तर टपलं नाही केलं यानं. मग आता मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे, नवरा बायको पाहिजे का नाही पाहिजे. आणि ह्या संध्या तिथं रामाची प्राण प्रतिष्ठा करायची होती एकटच. तुझी बायको कुठं आहे. ह्या पहिला अनपड गवार असा पंतप्रधान आहे, शिकलाच नाही चोट्ट. मी तर मोदीवर 3-4 पुस्तकच लिहू शकतो, एवढ्या स्टोऱ्या सांगायच्या. एवढा या देशाचा सत्यानाश केला म्हणजे. आता का म्हणते अबकी बार 400 पार. काय 400 पार. तो म्हणे का संविधान बदलवायचं आहे. साले नाव बरोबर संविधानाला हात नाही ढुंगाले फटाके लावून द्यायचे. 5 वेळा ATM मधून पैसे काढले, 6व्यांदा करायला गेले 30 रुपये कापते साल. घे ना शेकून घ्या ना मग आता तुम्हीच पहा. यालेच अच्छे दिन म्हणे या मोदी का तो 67 रुपयाचं पेट्रोल त्याला महाग वाटत होतो, तो म्हणे 35 देत होतो. पुन्हा एक गाडीवाला बाबू रामदेव बाबा त्या आज का आपकी अदालत मध्ये आला होता. त्या पोट्याले म्हणे तुमको 35 रुपये लिटर पेट्रोल होणार का नाही. कुठं गेलं ते चोट्ट त्याला विचारा. आणि त्या नागपूरवाल्या ढेबऱ्यानं त्याने 1 रुपये स्क्वेअर फूटनं त्या नियमामध्ये जागा दिली. पेट्रोल 67 रुपये होतं, ते 116 नेलं. इलेक्शनचं वर्ष आहे, तो झोपकानं चोट्यानं 8 केले. आपे पण साल्या 70 वकरले ना तू ना. सिलेंडर आता या वर्षी 2 महिन्याच्या अगोदर 200 कमी केले का नाही. आमचे काही खूप मोठे प्रश्न नाही. आणि वरून म्हणते कमी केले, आम्ही पण 700 वकरले ना. हे भिकार चोट्यासारखं 40 रुपये सबसिडी देते त्या सिलेंडरवर. तू भरणं म्हणा किंवा नड्यात तू जगते. हे 40 काय नाही 1170 गेलं आमच्याकडून. अरे 40 रुपये भीक कायले देता आम्हाला. आता याले अच्छे दिन म्हणते. जर तुम्हाला अजून शेकून घ्यायची नसन गरम फडक्यानं तर पुन्हा त्या दाढीवाल्याला मतदान देऊ नका. मी बी दिलं होतं 14 म्हटलं काहीतरी चांगला करून झाला. नोटाबंदी होतं त्याला मी ओळखलं का ह्या साला पुरा फेकू आहे. आणि तो स्वतः भाषणात म्हणते मैं फकीर हूं झोला लेके चल दियो. अबे तो आमच्या गळ्यात काय टाकून राहिला झोला. तू फकीर आहे, तू लंगलंग ही. आणि कधी पाहिलं नसन, कधी भेटलं नसन, फकीर आहे म्हणते. आता अकातल्यासारखं भेटलं तर 1.5 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा, स्वतःच्याच कोटवर मोदी 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 लिहून घेते. हाई म्हणजे अहंकार कितीची. आणि आपल्याला सब नौटंकी दाखवते. हा अरे ज्या हाफ चड्डीवाल्याची संघटना बंद पाडली होती ना सरदार वल्लभभाई पटेलनं, ठीक आहे, हे नागपूरची, हे आम्हाला देशभक्ती सांगते साले. यानं 52 वर्ष याच्या मुख्यालयात तिरंगा नाही फडकवला. यानं का आम्हाला सांगा. अरे आम्हाला देशभक्ती सांगायची गरज नाही. तुमच्या तेवढी देशभक्ती आहे ना तर पुलवामा हल्ला झाला होता तेव्हा आमचा ह्या दाढीवाला पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यामध्ये, तो कोण होय डिस्कवरीवाला शेअर गिल का बेअर गिल, त्या बेअर गिल मध्ये सोबत शूटिंग करून राहिला होता. त्याच तारखेला ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी आमच्या देशाचा पंतप्रधान 3:15 वाजता हमला झाला. 44 जवान या देशाचे शहीद झाले. हा पंतप्रधानाला माहिती गेली ना सर. पंतप्रधान आहे देशाचे, आजूबाजूला बॉडीगार्ड आहे ते सगळे. माहिती गेली नसेल का 44 जवान शहीद झाले, बंद करा शूटिंग. हे चोट्ट तिथं शूटिंग करतच होतं. 6:30 वाजता पत्रकार परिषद घेतली यानं. किती वाजता. 6 वाजता. आणि त्याच ते जवान शहीद झाले तर त्याने पैसे द्यासाठी लोकांकडून पैसे जमा केले. आणि ते पैसे अजूनही जवानाच्या घरापर्यंत पोहोचले नाही. कुठं गेला पैसा. आम्हाला देशभक्ती सांगतात तुम्ही. हा आम्हाला मार हिंदू हिंदू सांगते साले.
हा, स्वतःची माय मेली तर टपलं नाही केलं यानं. आम्हाला धर्मगिर्म शिकवायची गरज नाही, आम्हालाच माहित आहे. ठीक आहे, स्वतःची माय मेल्यावर हिंदू धर्म सांगते का टपलं करायला पाहिजे? हा, फक्त दुसऱ्यालाच ज्ञान पाहिजे का हिंदू धर्म? हिंदू धर्मात कोणतीही पूजा करायची असेल, घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको बसते. हा, बसते का नाही बसत? गावात भागवत सप्ताह राहते, यजमान बसवते, नवरा बायको बसवते का नाही? बसवते ना. गावात एखादं रिकामटावळे जोडपं असं ज्याला कामधंदे नाही ते बसून देते तिथं. मग आता मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे, नवरा बायको पाहिजे का नाही पाहिजे? आणि ह्या संध्या तिथं रामाची प्राण प्रतिष्ठा करायची होती, एकटंच लंगल घेऊन. अरे तुझी बायको कुठं आहे? अरे हे बाप, अरे त्याने का सिलेंडरचे भाव कळायची? का त्याला पेट्रोल डिझेल? त्यांना बायको टाकली आहे ना. ज्याले लेकरं बाहेर नाही त्याला विचारा महागाईचे चटके. बरोबर आहे का नाही? अरे ज्यानं लेकरं पैदा नाही केले, ज्यानं बायको आणत, हे आता एक कायदा आणणार होते, तुम्ही लेकरं किती पैदा करायचे. ज्यानं लेकरं पैदा नाही केले तो सांगणार होता आम्हाला कसे पैदा करायचे. हे बरं झालं का लोक बोंबलले. इतकं उपद्व्यापी आहे. काही तर भगवे कपडे घालून मुख्यमंत्री पदावर बसले आहे, त्याला माहितच नाही लेकरं कसे पैदा होते. हे आम्हाला सांगून का आता? अरे तुम्ही जो हिंदू धर्म आम्हाला सांगते तुम्ही त्याचं पालन किती करता? आता इथं जो कोणी एसटी असन, आदिवासी असन, त्यांना हे बी समजून घ्या, हे नावाले राष्ट्रपती बनवले आहे अनुसूचित जातीच्या. ह्या फॉरेन मध्ये जाते, किती फुकणाऱ्यात आणते जी. ह्या फॉरेन मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेला त्या युरोपात. इकडं पंतप्रधान पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव डिक्लेअर केलं आणि तिथं जाऊन का सांगते माहित आहे का? त्या युरोपमध्ये जाऊन सांगते का महाभारतातलं एकही गाव असं ठेवलं नाही का जिथं लाईन पोहोचवली नाही. 100% भारत वीज मुक्त झाला, सगळ्या गावात वीज गेली असं सांगितलं. हे तर आता इंटरनॅशनल मीडियावर हे डायरेक्ट गेली राष्ट्रपतीच्या गावात, तिथंच लाईन होती. ज्या बहीण इंटरनॅशनल बीबीसीनं बंदी मोदीची फाडून टाकली, पुरी पार बंद्या जगात न्यूज गेली. मग जशी न्यूज गेली तर 2 दिवसात मग लाईन टाकली तिथं. इतकं उपद्व्यापी आहे, एवढं फोकणाऱ्यात आणते, आणि एवढा अहंकारी आहे. प्रत्येक ठिकाणी फोटो, कोरोनाचं व्हॅक्सिनचं का व्हॅक्सिन दिलं त्याचं व्हॅक्सिनचं सर्टिफिकेट, त्याच्यावर फोटो. हा, पेट्रोल पंप, पेट्रोलचे भाव वाढवले तिथं फोटो. मग लोक अति करायला लागले तर मी पेट्रोल पंपवाले विचारू, बापूचा फोटो गिटो कुठे बा, एखादं नारळ फोडलं असते बापूले, तर ते फोटो बी काढून टाकले. मग जिथं तिथं फोटोची, रेशन कार्डवर फोटो, हे अन्नधान्य येते त्याच्यावर फोटो. तर एवढा अतिरेक केला यानं, जिथं तिथं फोटो. आता रेल्वे स्टेशनवर, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर यानं स्वतःचे फोटो लावून सेल्फी पॉइंट उभे केले. माहित आहे का एका सेल्फी पॉइंटचा किती खर्च आहे? 6.5 लाख रुपये. किती लाख रुपये? 6.5. कोणाचे पैसे होय माहित आहे का? आपल्या टॅक्सचे पैसे होय. इथं फोटो ती इरिटेट होऊन गेलं. एक इथं बी लावून द्या आमच्या. हेच काय ठेवलं ना आमचं इरिटेट करून टाकलं. म्हणजे अक्षरशः टीव्हीवर तो दिसला तर न्यूज चॅनल पाहूशा नाही लागत. आणि काँग्रेसनं का केलं म्हणते 70 वर्षात? अबे साल्या तुझे इकून राहिला ना ते काँग्रेसनं केलं, नाही तर काय इकलं असतं यानं? अजी काय इकलं असतं जी? हा, भारत पेट्रोलियम इकाले काढ, इंडियन एअरलाइन्स ही, रेल्वे स्टेशन ही, रेल्वे ठीक आहे, विमानतळ ही. अरे मग तुला केलं का? तू तर इकूनच राहिला. अजी यानं उद्योगपती त्या मुख्य आण्याला ओळखता तुम्ही? मुख्य आण्यान ते एक गडाणी आहे, त्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. हे उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं म्हणलं, पण शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करायचे पैसे नाही म्हणते चोपटही. शेतकऱ्यावर 1.5 लाख करोड कर्ज आहे. आणि का केलं काँग्रेसनं तुम्हाला सांगतो. मनमोहन सिंग पंतप्रधान होते या देशाचे काँग्रेसचे, आणि तेव्हा कृषी मंत्री होते माननीय शरद पवार साहेब. तेव्हा या 2009 बंद्या भारतातल्या शेतकऱ्याचा 7-12 पुरा करायचं काम काँग्रेसनं केलं. 66,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली, त्यात मी बी होतो. यानं का केलं?
भारतातले शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, गोरगरिबाचं, रिक्षावाल्याचं, ऑटोवाल्याचं पोरग इंडियन आर्मी मध्ये लागत होतं. इंडियन आर्मी मध्ये मोठं ग्राउंडवर, रोडवर प्रॅक्टिस करायचं, अभ्यास करायचं आणि 17 वर्षाच्या बॉन्डवर या देशाच्या सीमेवर आपली रक्षा करायचं. हा देश वाचला पाहिजे. आमच्या देशाचा पंतप्रधान म्हणते देशाच्या रक्षणासाठी पैसे नाही. चोट्या मग आमचा टॅक्सचा पैसा चालला कुठं? मुक्याच्या घशात घालत आहे का तू? हा, अरे देशाचा जीडीपी गड्ड्यात चालला होता कोरोनात, मुक्या आणि सरसर सरसर वरत चालले होते. हे समजून घ्या तुम्ही. यानं का केलं? आपला पोरगा जर मिलिटरीत लागला तर त्याला पेन्शन होतं, त्याला कॅन्टीनची सुविधा होती. आपला जर पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येत होता. आपल्या गावात त्याला पोलीस मानवंदना देत होते. आता जर तुमचा पोरगा अग्निवीर नावाची या चोट्याने एक स्कीम आणली. जर तुमचा पोरगा शहीद झाला तर तो तिरंग्यात लिपटून येणार नाही. तो जर अपाहिज झाला तर त्याला पैसे गिसे भेटणार नाही. तो जर आर्मीत लागला तर त्याला पेन्शन भेटणार नाही, कॅन्टीनची सुविधा भेटणार नाही. 19व्या वर्षी लागल आणि 4 वर्षात रिटायर्ड होईल. ह्या पहिला अनपड गवार असा पंतप्रधान आहे. शिकलंच नाही चोट्ट का समजून भेटलं? ह्या पंतप्रधान वयाच्या 23व्या वर्षी लग्नाच्या वयात पोट्टेले रिटायर करणार आहे. पहिला पंतप्रधान भेटला देशाले का पोट्टेले लग्नाच्या वर्षात रिटायर करणार आहे. होता यार, चांगलं काम केलं त्यानं. माईक वरती घ्या माईक. अरे कसा पंतप्रधान या वयाच्या 23व्या वर्षी पोट्ट रिटायर होऊन राहिलं. आणि मग पोराचा बाप रिटायर होऊन आल्यावर पोट्याले म्हणून चालते लग्न करायचं आहे, पोरगी दाखवायला तू नीन पोरीच्या घरी का सांगन पोरीच्या बापाले ही इज माय सन. काय सांगन पोरीच्या बापाले ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिस मॅन. पोरीचा बाप लेखाच्या ढुंगणार लागणार उभं ठेवून का डाक्टर त्याला रिटायर झालाय ना, कोण घेईन रिटायर्ड पोराले पोरगी. हे म्हणजे वातावरण असं पाहिलं का चीड येते. म्हणजे अक्षरशः म्हणजे मी तर मोदीवर 3-4 पुस्तकच लिहू शकतो, एवढ्या स्टोऱ्या सांगितल्या. एवढा या देशाचा सत्यानाश केला म्हणजे एखाद्या पंतप्रधानानं किती फेका. संविधान तो नाराज बंद झाला. अब की बार ठीक आहे, बहुत हो गई महंगाई की मार. आता का म्हणते अब की बार 400 पार. काय 400 पार? तर त्याचा अनंत हेगडे नावाचा त्या RSSचा पदाधिकारी आहे, तो म्हणे का संविधान बदलवायचं आहे. साले नाव बरोबर मला संविधानाला हात नाही, ढुंगाले फटाके लावून द्यायचे. ज्या दिवशी संविधानाला हात लावून त्या दिवशी पहिला माणूस राहील कराया मास्तर रस्त्यावर उतरणार. या देशात एकमेव ग्रंथ आहे जो या समाजातल्या सर्व माणसाला न्याय देऊ शकते, तो म्हणजे या देशाचं संविधान. आणि त्या संविधानावर हा देश 70 वर्ष झाले चालून राहील. आणि या हाफ चड्डीवाल्यानं संविधान बदलवायच्या गोष्टी करू नये. या देशातली जनता आहे आणि मग तुम्ही आहे. बरोबर नाही का? म्हणून हे जे मार सांगून राहिले संविधान बदलवायचं आहे, या संविधानानं आपल्याला न्याय दिला. या ओबीसीला 27% आरक्षण त्या संविधानामुळे भेटलं. आपल्या पोराले रोजगार, या देशासाठी कल्याणकारी कायदे. बरं ते तर सोडा, एक कायदा केला होता जयराम रमेश, तेव्हा ग्रामविकास मंत्री होते. तेव्हा कायदा इंग्रजांच्या काळातला कायदा मोडीस काढला. शेतकऱ्याचं शेत जर गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट मध्ये गेलं तर 1894चा कायदा होता. आणि त्या कायद्यात लिहून होतं का 1 एकर जमीन गेलं तर 8,000 रेट भेटावे. आता जो कायदा केला तो कोणा केला? तो करासाठी ज्या माणसानं मोठं योगदान दिलं तो काँग्रेसचा मोठा नेता आहे जयराम रमेश. आणि त्याच्यासाठी शरद पवार साहेबांना खूप मोठा पाठपुरावा केला. तो कायदा म्हणते का जर तुमची जमीन कोरडवाहू आहे, एकच पीक घेता आणि ते जर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये गेली तर 4 पट रेडी रेकनरच्या 4 पट रेट भेटल. तुमच्या गावात 5 लाख रुपये एकर असेल तर तुम्हाला रेट भेटल 20 लाख रुपये. काँग्रेसचा केला. जर तुम्ही 2 पीक घेत असाल तर 8 पट रेट भेटल. 5 लाख रुपये एकर असाल तर 40 लाख रुपये एकर भेटल. आणि तुमच्या वावरात बगीचा असेल तर 10 पट रेट भेटल रेडी रेकनरच्या. तुम्ही तुमच्या गावातल्या 75% लोकांना मागणी केली, जो प्रोजेक्ट येत आहे त्याच्यात 25% शेअर होल्डिंग आम्हाला द्या लागेल कंपनीने. सरकारनं जर 5 वर्ष जमीन वापरली नाही तर शेतकऱ्याला वापस भेटल. जर सरकारनं 5 वर्षात
ते जमीन परस्पर थर्ड पार्टीला इकली तर ज्या महाग्रेटने इकली त्याच्या शेतकऱ्याचा वाटा राहील. इकून सुद्धा ह्या चोट्यानं आल्याबरोबर त्याच्यात काड्या केल्या. हे गाडीवालं मुख्य आणण्याच्या बाजूचे कायदे करायचे होते यानं त्याच्यात काड्या का केल्या? 5 वर्षात सरकारनं जमीन वापरली नाही तर भेटणार नाही. परस्पर थर्ड पार्टीला इकली तर पैसे भेटणार, शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही. इतकं बदमाशाची हे. घ्या ना मग त्याला घ्या शेकून पुन्हा. 5 वेळा एटीएम मधून पैसे काढले, 6व्यांदा काढायला गेले 30 रुपये कापते साल. घे ना शेकून घ्या ना मग. बोंबला घ्या ना मग. मायापाशी बोंबला झालं का मी डोकसं खाल्लं माया का मी त्याला सांगतो ते ना मग ठुसून. अरे कुठून पैसा लुटून नाही राहिले की प्रत्येक ठिकाणी. अरे जे गाडी 40,000ची भेटत होती, 50,000ची भेटत होती, 1,20,000ची झाली का नाही? हा, ह्या गाड्यावर 28% जीएसटी आहे. मी कार घेतलीच्या मायाने 30 लाखाची, गाडीची किंमत 19 लाख, 11 लाख टॅक्स हप्त्याला साल्यानं. बंद डबल कप नाही घेतला म्हणा, नाही तर गाडी ठेवून घे साल्या. अजून 11 लाख टॅक्स. बरं थोट घेतला तर घेतला, तो 15 वर्षाचा टॅक्स घेतला, रोड टॅक्स नावानं. आणि ज्या रोडवरून चालतो त्याच्यावर साल्यानं टोल उभारली आणि त्या टोलवरून पैसे घेते ते वेगळे. समजलं का? कोणाला ईडीची नोटीस, एखाद्या कंपनीला ईडीची नोटीस टाकलं त्याच्या उराडदार, ते लगेच पाया लागते इलेक्ट्रॉल बॉन्ड. लगेच त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून पैसे दाबले का याचे आमदार घे, त्याचे घे, 50 खोके आणि माजले खोके. कराळे सरांचं भाषण जर पंतप्रधान यांनी ऐकले तर ते डोकं धरून बसणार नाहीत असं वाटत नाही. गौरव पायगुडे म्हणतात, ह्या कॉमेडी किंगला म्हणावं, स्वतःचं ढुंगण धुवायचं कळतं का तुला? ह्याच्या अर्धवट माहिती असलेल्या बोलण्यावरून तर तसंच वाटतंय. त्यावर एकाने रिप्लाय दिला, ढुंगण धुवायचं ठेका घेतो का सराचं? कराळे सरांचे खूप खूप अभिनंदन. सर, आपण वाराणसी मतदारसंघात 8 ते 10 सभा जर घेतल्या तर मोदी साहेब नक्की हारतील. जय हिंद. कराळे सर मोदीचे खरे खुरे रूप दाखवतात. धन्यवाद सर. अंधभक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं.